आज मी बनवला पुरणपोळीचा स्वयंपाक. आता सण संक्रांती म्हणून स्वयंपाक रेडी केला. एंड तलक बघायला विसरू नका. आता न वेळ घालवता आपण कामाला लागावं आणि पुढच्या टेस्ट चालू करावे. आता मी फर्स्ट म्हणजे मी चहा पाणी करून घेते. मस्तपैकी दूध ठेवते, दूध गरम करून साईडला करते, मग चहा ठेवते, चहा बनवते, चहा पिते, मग आपण पुढची प्रोसेस कामाची सुरू करूया. तर तुम्ही कुठं न जाता माझा ब्लॉग कंटिन्यू करा. तर मंडळी चला, आपण नाश्ता वगैरे दूध ही तापवून घेतलेला आहे पोरांसाठी. आणि तसंच चहा बनवले, चहा केले, गिलासात ओतले. जरा चहा ही पिऊन घेते. कसं चहा ही प्यायल्यावर मग बाकीचे कामं लवकर फटाफट उरकतात. कसं डोक्यात पहिलं चहा पिऊन डोकं जरा फ्रेश होतं ना, मग चहा खारी खाऊन घेतले पटापटापटा. कारण की आपल्याला काम भरपूर होते पुढे, म्हणून म्हणलं पटकन आपण खाऊन पिऊन घ्यावं आणि पुढं लागावं. तर तसंच मी पीठ मळून घेतलं पटकन. पीठ मळून घेतल्यावर पुन्हा मग मी पटकन मॅक्सी घालून रेडी झाले आणि पटकन पोळ्याही उरकल्या. तसं माझा पूर्ण स्वयंपाक पहिला झाला. आमटी भात तसेच पापड भजी ही करून घेतलं आणि म्हणलं पोळ्या सगळं निवांत झालं, पोळ्या लाटून घ्यावं. मग इथं मी सरासरा पोळ्या लाटल्या. तर माझा ब्लॉग आहे, तुम्हाला आवडलं तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. सबस्क्रायबर करायला विसरू नका. सबस्क्रायबर केल्यावर माझे न्यू व्हिडिओ पडतील, ती तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर मी इथं पोळ्या उरकून घेतल्या पटापटा. ही बघू शकते कटाची आमटी कशी बनवली. काही पोळ्या लुसलुशीत एकदम कशा बनवल्या मला कमेंट करून सांगा. तर 6 वाजले, 6-6:30 वाजले. ही बघा आमचा न्यू असा होता खिडकीतून. परत मी चहा बनवले, गरम गरम चहा पोळी खाऊन घेतले. खाऊन नंतर झाल्यावर मी फ्रेश पहिली झाले होते आणि तर चहा पाणी वगैरे केले. आणि नंतर मग मी लईच खूप म्हणजे जास्त काम पडल्यामुळे आज जास्त लोड होता कामाचा, घरचा कामाचा. मग चहाही पिऊन घेतले. मग बघा इथं किचन आवरलं, एकदम स्वच्छ केले. आता वाजले 9 वाजले आणि मग आमच्या मिस्टरांची मी वाट बघत होते. 9:30-10 वाजत आले की कसं मिस्टर आल्यावर खुशीच वेगळी असते आहे ना. मग मी म्हणलं चला थोडीशी वाट बघू. मग मी इथं थोडं आपला पोज दिला कॅमेऱ्याला. थोडे अपसेट होते की आज तरी लवकर मिस्टर यावे. तर असा होता माझा आजचा दिवस स्वयंपाकाचा. बघू शकताय कसा स्वयंपाक बनवला, मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.